नमस्कार. लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. नक्की जर पाहायला गेलं तर संपूर्ण राजकीय वर्तुळामध्येच काय तर संपूर्ण माध्यमांमध्ये देखील एक चर्चा जी आहे ती जोरदार सुरू असताना पाहायला मिळते. ती चर्चा म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का किंवा दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार का, काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार का. परंतु आज याच संदर्भात आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख आहेत. जर पाहायला गेलं आज पक्षाच्या फ्रंट सेल अध्यक्षांची बैठक जी आहे ती पार पडली. या बैठकीमध्ये अनेक जे आहेत ते निर्णय ठरलेले आहेत आणि एकंदरीत महापालिका निवडणुका असतील त्या संदर्भात अधिक चर्चा झालेली पाहायला मिळते आणि या संपूर्ण विषयावरती आपण संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम तुमचं लोकमतमध्ये स्वागत करतो. आता ज्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, विलिनीकरणावरती एकंदरीत आपली भूमिका काय असेल? माझी भूमिका काय आहे म्हणण्यापेक्षा आमचे वरिष्ठ नेत्यांची अजून काही भूमिका त्यांनी स्पष्ट केली किंवा काही सांगितलंय असं काही कुठं आमच्या ऐकण्यात पाहण्यात नाही आलं. हे फक्त मीडियातली चर्चा आहे आणि मीडियातल्या चर्चेवर मी बोलणं हे काही संयुक्तिक नाही. पण ज्या पद्धतीने जर पाहायला गेलं जी पवार साहेबांनी मुलाखत दिलेली आहे पेपरामध्ये, त्या पेपरामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की आता म्हणजे आमचे विचार एक आहेत, आम्ही एका गोष्टीसाठी लढा देत आहोत आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विचार हा म्हणजे करता येईल आणि यामध्ये काय वावगं पण ठरणार नाही आणि याचा विचार करावा तर दोन्ही नेत्यांनी करावा, म्हणजे सुप्रियाताईंनी करावा त्याचबरोबर दादांनी करावा. अशी काही साहेबांची मुलाखत काय माझ्या वाचण्यात पाहण्यात नाही आलेली, त्यामुळं मी त्याच्यावर काही बोलणं बरोबर होणार नाही. आज आपण बैठकीमध्ये देखील होतात. या बैठकीमध्ये असं कुठेतरी समजलं जातंय की आपण म्हणालात की भाषण करताना की मोठा संभ्रम जो येतो पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तो संभ्रम दूर करावा पहिले नेत्यांनी, असं काय झालं काय? असं काही झालं नाही. मला जबाबदारी ही फक्त जयंत पाटील साहेबांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनी मागं काय काम केलंय आणि पुढं काय काम करणार आहेत, काय आंदोलन करणार आहेत आणि कोणत्या विषयावर काम केलं पाहिजे याच्या संदर्भात मला बोलायची संधी दिली होती. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हिशोबाने युवकांच्या काय मागण्या तिकिटाच्या महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये मी तेवढं आणि तेवढंच बोललोय. बाकीचं ह्या व्यतिरिक्त कोणताही संभ्रम आमच्या कार्यकर्त्यात नाही किंवा त्याच्याबद्दलचं काही मत हे त्या ठिकाणी मी व्यक्त केलं नाही. फक्त मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून केलेलं काम आणि पुढच्या महिन्याभरात करणारं काम, कारण दर महिन्याला त्याचा आढावा होणार आहे. मी असेल, सामाजिक न्याय असेल, विजय एनटी सेल असेल, ह्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांनी तेवढंच आदिवासी सेल असेल तेवढंच भाषण केलेलं आहे की आम्ही काय काम केलं आणि पुढे काय काम करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी काय भाषण केलेलं नाही. पण ज्या पद्धतीने या चर्चा सुरू आहेत आणि एकंदरीत स्वतः म्हणजे ठीक आहे आपण म्हणताय की आपण पाहिलं नाही, परंतु संपूर्ण बातम्या ह्या तयार झालेल्या पाहायला मिळाल्या आणि याचा विरोधही आपल्या पक्षाच्या माध्यमातून कुठेच झाला नाही. आपल्या पक्षाच्या माध्यमातूनच काय तर त्यांच्या म्हणजे अजित पवारांकडून देखील याचा विरोध झाला नाही. कुठेतरी सूर जुळत आहेत असं वाटतंय आपल्याला. असं आहे की बातम्यावरून स्टेटमेंट द्यायचं जर झालं तर आता बातम्यात आपण कराची ताब्यात घेतली होती, लाहोरची विमानतळ उडवली होती. आता बातम्यावर कुठं कितपत बातम्यावर हे करायचं. जोपर्यंत शरद पवार साहेब काही भूमिका मांडतायत आणि ती आम्ही स्वतःने जोपर्यंत बघत नाही किंवा ऐकत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलणं संयुक्तिक नाही. परंतु ज्या पद्धतीने पक्षामध्ये आता वातावरण आहे आणि आपले अंकुश काकडे जे आहेत पक्षाचे प्रवक्ते, त्यांनी थेट पत्र दिलेलं आहे ताईंकडे. त्यामध्ये राजकीय परिस्थिती कुठेतरी पुण्याची त्यांनी मांडलेली आहे. त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी एकत्रीकरणावरती किंवा विलिनीकरणावरती आपण यावं असं करून. अंकुश अण्णा काकडे यांनी जे पत्र दिलं ते पत्र हे काय पक्षाच्या संदर्भातलं, संघटनेच्या संदर्भातलं, म्हणजे आज तिथं कोणत्या पक्षाची काय परिस्थिती आहे, आमची काय परिस्थिती आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची काय परिस्थिती आहे, काँग्रेसची काय परिस्थिती आहे, कोणते उमेदवार निवडणूक लढण्यास योग्य आहेत, कोणते उमेदवार निवडणूक लढण्यास योग्य नाहीत आणि कशी समीकरणं जुळवली तर आपल्याला फायदा होईल, हे संघटनेच्या संदर्भात कसे उमेदवार असावेत, नौके उमेदवार कसे द्यावेत, तरुणांना कशा संधी द्याव्यात, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कसं घ्यावं याच्या संदर्भातलं ते पत्र आहे. ते पत्र हा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याला आपल्या शहरातली, आपल्या जिल्ह्यातली, आपल्या राज्यातली परिस्थिती ज्या पातळीवर काम करतो तो निवडणुकीच्या अगोदर आपल्या नेत्याला पत्र देणं आणि त्याच्या संदर्भात संघटनेसंदर्भात अवगत करणं हे तर त्याचा अधिकार आहे ना, त्यात काय चुकीचं आहे? बरं, आपण म्हणता अधिकार आहे, परंतु तुमची जी आक्रमकता या पक्षामध्ये होती
म्हणजे आहे देखील तुमचं जे आंदोलन करण्याच्या स्टाईल्स होत्या अनेकदा, म्हणजे पवार साहेबांनी जेव्हा त्यांचं अध्यक्षपद सोडलं होतं तेव्हा तुम्ही म्हटलेलं की आम्ही उपोषणावरती बसणार, ह्या संपूर्ण गोष्टी घडल्या देखील. परंतु आत्ताची जर भूमिका पाहता, उद्या जर विलिनीकरणाकडे गोष्ट आली आणि याच्याकडे म्हणजे याचा पुढे पाऊल ताईंनी टाकलं किंवा दादांनी टाकलं, दोन्हीकडनं जर एकत्र एक कुटुंब पुन्हा एकत्र येत असेल, तर तुम्हाला काय वाटतं की यावं किंवा नको यावं एक कार्यकर्ता म्हणून? कारण की आपण फार वर्ष झाली युवकांसाठी काम करत आहात, त्याचबरोबर दीनदुबळ्यांसाठी काम करत आहात, त्यामुळे मला हे विचारच वाटलं. असं आहे की इथं लग्न हो, साखरपुडा होऊ दे, लग्न होऊ द्या, त्याच्यानंतर फिरायला कुठं जायचं हे ठरवतात. अजून काहीच आमच्या समोर नेत्यांनी भूमिका मांडलेली नाही. काही आमच्या नेत्यांनी अधिकृत जोपर्यंत ते बोलत नाहीत. आता मी एवढा मोठा कार्यकर्ता आहे का की माझ्या वाटण्याने मी छोटा माणूस आहे. माझ्या युवक संघटनेपुरतं तुम्ही मला विचारा तर मी त्याच्या संदर्भात तुम्हाला सांगू शकतो. संघटनेचे मला आंदोलनाच्या संदर्भात विचारा, आंदोलन मी महिनाभरापूर्वी केलं. आमचा जोश तोच आहे. आम्हाला सत्ता असो नसो काही फरक पडत नाही. आम्हाला शरद पवार साहेबांचा विचार हा आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळं आम्ही जोपर्यंत नेते काय भूमिका मांडत नाही, ती भूमिका आमच्या समोर येत नाही अधिकृत, तोपर्यंत मीडियाच्या बातम्यावर आम्ही कसं प्रतिक्रिया देणार आणि कसं मत मांडणार? आणि पक्षाचा काही धोरणात्मक निर्णय घेण्याचा ते एवढा मोठा मी पक्षाच्या नेत्यांना सुचवण्या एवढा मोठा मी थोडा कार्यकर्ता आहे. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख होते. नक्कीच जर पाहायला गेलं संपूर्ण ज्या चर्चा सुरू आहेत त्या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांचं थेट एकच मत आहे, जोपर्यंत आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते या संदर्भात कुठला निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आम्ही या संदर्भात कोणताच निर्णय घेणार नाहीये. त्यामुळे आता हे पाहणं गरजेचं ठरणार आहे की दोन्ही बाजूच्या, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी आहेत, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष आहे. तर या पक्षांकडून काय प्रतिक्रिया येणार आहे, यांचे वरिष्ठ काय निर्णय ठरवणार, हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.